महाराष्ट्र असेंबली के सरमाई सेशन में बीजेपी के 12 एमएलएस को मुअत्तल कर दिया गया। मुअत्तली के इस अमल के खिलाफ रियासत भर में बीजेपी अरकान ने एहतजाजी धरने दिए। नांदेड़ में बीजेपी कारकुनों ने एहतजाजी धरना दिया और महाविकास आघाड़ी का अलामती पुतला भी जलाकर अपनी बरहमी जाहिर की। बीजेपी महानगर सदर प्रवीण साड़े की क़यादत में जिला कलेक्टर दफ्तर पर यह एहतजाज किया गया। इस मौके पर महाविकास आघाड़ी हुकूमत के खिलाफ नारेबाजी भी की गई। एहतजाज के दौरान पुलिस ने बीजेपी कारकुनों को गिरफ्तार किया और तंबीह के बाद इन्हें रिहा कर दिया गया। इस मौके पर बल्दिया उज़्मा में अपोजिशन लीडर दीपक सिंह रावत, बाड़ू खोम में वेंकट मोकड़े, युवा मोर्चा के साबिक सदर दिलीप सोडी, युवा मोर्चा के साबिक सदर दिलीप सिंह सोडी, शीतल खांडल, अभिषेक सौदे, नवल पोखरना और आनंद पावड़े समेत कसीर तादाद में बीजेपी कारकुन मौजूद थे। हे महाराष्ट्रातलं आघाडी सरकार पूर्णपणे घाबरलेलं आहे। एकतर एवढे मोठे प्रश्न महाराष्ट्रासमोर असताना मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, शेतकरी विमा, विद्यार्थ्यांचे, महिलांचे, कोविडचे प्रश्न असताना महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळं छोटं अधिवेशन त्यांनी काल घेतलं आणि कालच्या अधिवेशनातच त्यांनी ठरवून एक डाव करून एक स्टोरी तयार करून काही मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी 12 आमदारांचं निलंबन केलं। त्यांना असं वाटतंय की महाराष्ट्रात सत्तांतर होऊ शकेल। आधीच तर अधिवेशनाचा काळ कमी केला, आमदारांचे सगळे आयुध काढून घेतले, 12 आमदारांना निलंबित करून आम्ही सरकारमध्ये टिकून राहू असं जर यांना वाटत असेल तर महाराष्ट्राची पूर्ण जनता यांचा डाव ओळखून आहे। असे 2 व्यक्ती त्या दालनात होते भास्कर जाधवांच्या, जे आमदार नाहीत, विधिमंडळाचे सदस्य नाहीत, जे उद्धवजी ठाकरे यांचे पी आहेत। त्यांनी तिथे शिवीगाळ सुरू केली। विधिमंडळात झालेल्या कुठल्याही गादोळानंतर सभागृहाच्या सभापतीच्या चेंबरमध्ये जेव्हा चर्चा होते तेव्हा विषय मिटतात, पण मला शिवीगाळ केली असं तालिका सभापती व्यासपीठावर येऊन म्हणले, हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडलं नाही। भास्कर जाधव हे स्वतः 4 पक्ष बदलून आलेत। एका पक्षाचे प्रदेश अध्यक्ष ते होते, त्यांच्या मतदारसंघातील एका मंदिरात झालेल्या बैठकीत महिलांना त्यांनी जी शिवीगाळ केली ही पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे। शिवसेनेमध्ये आपलं महत्त्व वाढावं, मुख्यमंत्र्यांनी आपल्याला जवळ करावं म्हणून सवंग लोकप्रियतेसाठी जर 12 आमदारांचं निलंबन केलं असेल तर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय चंद्रकांत दादांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील 106 आमदार निलंबित झाले तरी ओबीसीचा प्रश्न असेल, मराठा आरक्षण असेल, यासाठी भारतीय जनता पार्टी आपल्या माध्यमाच्या माध्यमातून जनतेच्या समोर जाईल, जनतेच्या दरबारात जाईल आणि आपले गाराणे मांडेल आणि या आघाडी सरकारची पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही। नांदेडमध्ये देखील आम्ही आदरणीय खासदार प्रतापराव पाटील यांच्या चिखलीकरात कालही निवेदन देऊन सुतोवाच केलं होतं की आमच्या नादी लागू नका, पण काल त्यांनी 12 आमदारांचं निलंबन केल्यावर आज आम्ही आघाडी शासनाचा पुतळा फुकलेला आहे। या पुढच्या काळात जर हे असेच मुजोर वागत राहिले, जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत राहिले तर भारतीय जनता पार्टी जनतेच्या हितासाठी सदैव रस्त्यावर उतरून आंदोलन करेल।